आणि आता एक मोठी बातमी समोर येते। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि नाशिक पश्चिमचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचं समर्थकांसह ठिय्या आंदोलन सध्या पाहायला मिळतंय। अंबड पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये रात्री उशिरा हे ठिय्या आंदोलन केलं गेलं। नाशकात काल भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदार स्लिप वाटण्यावरून हा जोरदार राडा झाला। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सावतानगर परिसरामध्ये दोन्ही पक्षांचे हे कार्यकर्ते भिडले होते। बंदुकी दाखवतो। आपण पाहू शकतो या ठिकाणी एकमेकांना मारहाण करण्यात आलेली आहे। दगडफेक सुद्धा झाल्याचं बोललं जात आहे। स्लिप वाटपावर भाजप आणि ठाकरे गटाच्या या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला। गुन्हे दाखल केले नाही ही चुकीचं आहे। आम्ही म्हणून या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी जोपर्यंत निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी येत नाही, निर्णय अधिकारी येत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन आम्ही सोडणार नाही अशी आम्ही भूमिका घेतली होती। पण पोलीस प्रशासनाने आमचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यांनी ते गुन्हे दाखल केले। त्यामुळे समाधान झाल्यामुळे आजचं ठिय्या आंदोलन रद्द केलं। पण वेळोवेळी असे आंदोलन करण्याची पाळी निश्चितपणाने येऊ नये अशी काळजी पोलीस प्रशासनाने घेतली। आणि आता